नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मुकुंद महाजन आजच्या या 16व्या एपिसोडमध्ये म्हणा किंवा 16व्या दिवशीत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या 3-4 दिवसापासून द पॉवर ऑफ वर्ड्समध्ये मी लग्न शब्द चूज केला आणि त्या लग्नाचं ऑडिट आपण करून राहिलेलो आहे 6 पॉईंटच्या भरोशावर. त्यापैकी 3 पॉईंट मी आतापर्यंत सांगितले. आता 4थ्या पॉईंटकडे वळूया. चौथा पॉईंट माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तो पॉईंटला टायटल दिलाय मी भिन्नतेतून एकता. भिन्नतेतून एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी. अनेकता में एकता. आपला इंडिया आहे ना, इंडिया इज द गुड एक्झाम्पल ऑफ युनिटी इन डायव्हर्सिटी. The people living over India, they are having different colors, different caste, different race, different religion, different culture, different traditionals. Still they live together in India. This is a very good cited example of unity in diversity. आता हा कन्सेप्ट मला या फॅमिलीमध्ये लावायचा आहे. इथे कसे आहे की भिन्न भिन्न प्रवृत्तीचे वृत्तीचे लोक एकत्र राहतात. पण इथे काय, लग्न संस्थेत 2च व्यक्ती आहेत, पण त्यांचे गुण भिन्न आहेत. याचे गुण भिन्न, त्याचे गुण भिन्न. त्या भिन्न गुणातनं एकता कशी निर्माण होईल, आणि आपल्या ऑडिटमध्ये तो पॉईंट मला घ्यायचा होता आणि त्या हिशोबाने मी त्याचं माझ्या जीवनाचं ऑडिट केलं. ते आपल्यासमोर मी मांडतो. आता बघा ना, आपण मागे बघितलं की एका देशपांडे कुटुंबाचा मुलगा आणि पांडे कुटुंबाची मुलगी यांचं लग्न होतं. आता देशपांडे हा याचं वेगळं कल्चर आहे, पांडे यांचं वेगळं कल्चर आहे. या दोघांचे गुण भिन्नतेने जोपासलेले आहेत. यांचं एज्युकेशन लेवल वेगळं वेगळं असेल, किंवा देशपांडे आणि आपण डे पकडला तर अजून जास्त भिन्नता येते. तेव्हा ह्या भिन्न भिन्न मतं असताना देखील यांच्यामध्ये एकता कशी राहते आणि प्रत्येक इव्हेंटला ते एकतेच्या मापावर कसे तोडू शकतात, हा माझा ऑडिटचा एक मुद्दा आहे लग्नाच्या. आता बघा काय होतं की जेव्हा केव्हा मतभिन्नता होते, तर मतभिन्नता झाली म्हणजे वाद निर्माण झाला. वाद म्हणजे कुसंवाद, आणि कुसंवाद झाला की त्या गोष्टीतला आनंद हिरावतो, आणि आनंद हिरावला गेला की कुटुंबाची मनस्थिती ही डिस्टर्ब होते, आणि सुखी कुटुंब कुठेतरी त्या कन्सेप्ट पासून स्पॉइल व्हायला लागतं. आपल्याला कुठे काळजी घ्यायची आहे हे आपण इथे ठरवूया. आता मी काय केलं मित्रांनो, मी माझंच उदाहरण देतो आपल्याला, पण ते मला चांगलं जमलं आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळ्यांनी त्याचा प्रयोग केला तर ते त्यांनाही छान जमेल. आता काय होतं की माझं असं लक्षात आलं लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षात की माझ्यात आणि माझ्या पत्नीत मिनलमध्ये खूप ठिकाणी डिसॲग्रीमेंट आहे. आमची मतं एकमेकाला पटत नाहीत. खूप ठिकाणी म्हणजे मी कुठे, म्हणजे मला रंगावून घेतलं तर मला निळा रंग आवडतो, तर तिला पिवळा रंग आवडतो. मला बटाट्याची भाजी आवडते तर तिला वांग्याची भाजी आवडते. मला वांग्याची भाजी बिलकुल आवडत नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीवरून आम्ही एक दिवस एक कागद पेनच घेऊन मी बसलो, तर आम्हाला वी कुड फाइंड आउट आमच्या रेग्युलर लाईफमधले 150च्या जवळपास आयटम असे होते की त्यात आमची मतभिन्नता होती. आणि स्टार्टिंगला आमची थोडी तुतू मेहमे पण व्हायची त्या मतभिन्नतेमुळे. मग विचार आम्ही केला की याच्यावर काहीतरी उपाय शोधून काढला पाहिजे. तर मग आम्ही काय केलं की आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की या पॉइंटवर आमची मतभिन्नता आहे. मग त्याच्यातनं पुन्हा आम्ही काही पॉइंट सर्कल केले की जसे हे मतभिन्नतेचे पॉइंट होते तसे काही एक मताचे पण आमचे पॉइंट होते. जसं आपण समजा असं समजूया की 100 पॉइंट आहे, त्या 100 पैकी 40 ठिकाणी आमचं एकमत होतं.
आणि 60 पॉईंटवर आमचं भिन्न भिन्न ओपिनियन होते. मग त्या 60 पॉईंटमधनं पुन्हा असं लक्षात आलं आमचं की 30 पॉईंट असे आहे की जिथे आम्ही थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकतो. म्हणजे 2 पावलं ती समोर येऊ शकते, 2 पावलं मी मागे जाऊ शकतो, मग आम्ही थोडंफार ॲडजस्ट करू शकतो. पण काही पॉईंट असे होते की जिथे ॲडजस्टमेंट ना मी करू शकत होतो ना ती करू शकत होती. म्हणजे मग काय झालं की जे 40 आमचे एकमताचे पॉईंट होते ते याला आम्ही कोर पॉईंट धरले आणि 30 मधले असे पॉईंट होते की जिथे आमचं कॉम्प्रोमाइज होईल थोडंफार, म्हणजे 70 पॉईंट झाले. आणि 10 ते 15 पॉईंट असे होते की जे तिच्या आवडीचे आणि माझ्या आवडीचे इथे आम्ही कॉम्प्रोमाइज करू शकतो. आणि 5 पॉईंट असे निघाले की आम्ही जिथे कॉम्प्रोमाइज करू शकत नाही, दोघांचे जवळ होते. तर आम्ही काय ठरवलं की आपल्या आयुष्यात या 5 पॉईंटबद्दल बोलायचंच नाही, डोक्याला झंझटच नको. हे 5 पॉईंट आपण आपल्या आयुष्यात आणायचेच नाही की जिथे आपलं जे काही आपले मतभेद असतील ते. आणि आम्ही काय केलं की आमचा एक म्हणतात ना, आता पॉलिटिकल लोक कसे करतात की 3-4 पार्टीची मिळून जेव्हा एक गव्हर्नमेंट बनते तेव्हा त्यांचा कॉमन प्रोग्राम ऑफ ॲक्सेप्टन्स असतो एक. म्हणजे काय असतात की या पार्टीचे हे, या पार्टीचे असे काही सगळ्या पार्टीचे मिळून जे कॉमन असतात त्याच्यावर ते सगळ्यात पहिले फोकस करतात, बिकॉज इट इज ॲप्लिकेबल अँड ॲक्सेप्टेबल टू ऑल. आणि मग ते डिस्प्युटेड आयटम पाहतच नाही. तर हा मी पॉलिटिकल जो स्ट्रॅटेजी आहे तो इथे अप्लाय केली. मग मी काय केलं की आमचे जे 40 कॉमन पॉईंट होते त्याच्या भोवती आमचं मेन गुंफण केली. आणि जे 30 पॉईंट होते की जिथे काही तिचे पॉईंट्स आणि माझे पॉईंट्स मिळून असे आम्ही दुसरा एक छोटासा प्रोग्राम, बी प्रोग्राम बनवला. ए म्हणजे आमचे 40 कॉमन आहे, बी. आणि सी मध्ये असं होतं की काही पॉईंट करता मी कॉम्प्रोमाइज करेल आणि काही पॉईंट करता ती कॉम्प्रोमाइज करेल, असा सी प्रोग्राम झाला. आणि डी प्रोग्रामवर आम्ही, डी म्हणजे जे 5 होते जे कॉन्फ्लिक्ट वाले होते, वेअर वी कॅनॉट ॲग्री विथ वन अनदर, वी फॉरगेट दोज पॉईंट, विसरूनच गेलो. त्यामुळे काय झालं मित्रांनो, आता सांगतो तुम्हाला मी की आमचे भिन्न पॉईंट असले तरी आमचे जे कन्सॉलिडेटेड पॉईंट होते ते हळूहळू एकतेकडे जायला लागले. म्हणजे आमचं जवळपास 40 आणि 30, 70 आणि 20, 90% जवळपास एक शांतपणे काय म्हणतात त्याला, एक कॉमन प्रोग्राम ऑफ ॲक्सेप्टन्स बनला. पण हा बनायला आम्हाला वेळ लागला. उदाहरणार्थ मग आम्ही आमच्या आपसात एक 3 पॉईंट प्रोग्राम बनवला ॲटिट्यूडमध्ये की काय करायचं. ते 3 पॉईंट प्रोग्रामचे 3 पॉईंट मी तुम्हाला सांगतो की ज्याने आमचं आयुष्य अतिशय सुखकर होऊन गेलं मित्रांनो. नंबर 1 की समजा एखाद्या पॉईंटवर आपला डिस्प्यूट झाला, घरात कोणत्याही छोट्याशा पॉईंटवर डिस्प्यूट होतो आणि त्याचं परिवर्तन किती मोठ्या प्रमाणात होईल हे 2 योद्ध्यांवर अवलंबून असतं. कोणी माघारच घेतली नाही तर मी असे कुटुंब पाहिले आहेत की ज्यांच्याकडे नवरा बायकोचा हा जो हे असतो राग किंवा एकमेकाशी अबोला, हा महिना टिकतो. महिन्याभरात बायको टेन्स, पुरुष टेन्स. आणि हे पाहिलं की जीव घाबरायला लागतो की एका घरात दोघांनी राहायचं आणि एकमेकाशी बोलायचं नाही. किंवा एखादा मुलगा असला तर मग आई सांगते, बंट्या तुझ्या वडिलांना सांग की तिथे चहा ठेवलाय मी, बंट्या तुझ्या आईला सांग की मी भाजी आणली आहे. या पद्धतीने त्यांचे अबोला असतो पण बंटीला मध्ये घालून त्यांचं बातचीत सुरू असते. इट्स नॉट अन एक्झाम्पल ऑफ हार्मोनी. त्या मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर आम्ही नवरा बायकोनी एक मत आणि एक पहिला जो 3 पॉईंट प्रोग्राम होता त्याच्याला पहिला पॉईंट प्रोग्राम एक पक्का केला की आमचं कितीही भांडण झालं, ॲग्रीमेंट, काउंटर ॲग्रीमेंट भरपूर करायचे, वाटेल तेवढं त्याचं म्हणजे शाब्दिक युद्ध वाटेल तेवढं चालू द्यायचं आपसात, म्हणजे आपल्या घरापुरतं आपल्यापुरतं मर्यादित. पण आपला दोघांमधला अबोला हा अर्ध्या घंट्याच्या वरती टिकायला नको. म्हणजे कधी कधी लोकांना आश्चर्य वाटायचं, मोठ्या लोकांना, की अर्ध्या घंट्यापूर्वी दोघं नवरा बायको एकमेकाच्या अंगावर असे भांडत होते आणि शाब्दिक हल्ले करत होते आणि अर्ध्या घंट्यानंतर, अर्धा घंट्याचा टाइम ठेवला मी की अर्ध्या घंट्यात आपण आपल्याला बॅलन्स करायचं आणि त्यावेळेला ज्या मुद्द्याहून वाद झालाय तो मुद्दा उकरून काढायचा नाही. तुझी चूक आहे की माझी चूक आहे हा विचार करायचा नाही. कारण की तुझी चूक आहे, कारण की भांडणं तेव्हाच होतात की दोघं आपल्या पॉईंटवर
ठाम असतात. त्यामुळे तो मुद्द्याचा विषयच नाही ठेवायचा पुढच्या बोलण्याचा, आणि तो जसा काही आपल्या आयुष्यात घडला नाहीये अशा रीतीने आपलं पुढचा कार्यक्रम घ्यायचा. त्यामुळे काय झालं मित्रांनो, की आमच्यात झालं भांडण तर जास्तीत जास्त त्याची अप्पर लिमिट ही फक्त 1.5 घंटा, आपलं अर्धा घंटा व्हायची. नंतर अजून एक गोष्ट आमच्या लक्षात आली, की हे आम्ही जेव्हा पॉइंट ऑफ डिसएग्रीमेंट लिहिले त्यावेळेला आम्हाला एक लक्षात आलं, की मला मला माझ्या पत्नीची लिमिट कळली, की हिला कोणते पॉईंट्स आवडत नाही, तिला माझी लिमिट कळली, की मला कोणते पॉईंट्स आवडत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या लिमिट कळायला लागल्यामुळे याचा फायदा असा झाला, की त्या प्रांतात जायचंच कशाला जिथे भांडणं होतात. तर हे नकळत बाय डिफॉल्ट आम्ही शिकलो. दुसरी गोष्ट अशी होती, की समजा अजून एक सेकंड पॉइंट इन द 3 पॉइंट प्रोग्राम, तक्रार करायची नाही. हा फार महत्वाचा पॉइंट. आम्ही एकमेकाबद्दल तक्रार करणं बंद करून दिलं. अजिबात तक्रार करत नाही, जे आहे ते आहे. याने खूप फायदा झाला. तक्रारच करायची नाही म्हटल्यावर एखाद्याने आपल्या मनाविरुद्ध केलं तरी मनात शांतता आहे, तक्रार करायची नाही. व्हेरी क्लिअर. आणि तिसरा अजून एक महत्वाचा 3 पॉइंट प्रोग्राम मधला आमचा पॉइंट होता, की जज बनायचं नाही. जज काय करतो, याचा पक्ष ऐकतो, त्याचा पक्ष ऐकतो, याचे पुरावे पाहतो, त्याचे पुरावे पाहतो, घासाघीस करतो, दिवस रात्र महिनोन गिनती ती केस चालते आणि त्याचा निर्णय येतो, की हा बरोबर आहे की तो बरोबर आहे. आम्ही इथे ठरवून टाकलं, की आपल्या याच्यामध्ये जजच बनवायचा नाही कोणी. ना तू जज आहे ना मी जज आहे. त्यामुळे काय, की त्याचा खऱ्या खोट्याचा प्रॉब्लेमच नाही येऊ द्यायचा. आपल्याला वाटलं ना अर्धा घंटा भांडायचं, पण त्याच्या निर्णयापर्यंत यायचं नाही, कारण की आपल्याला जज करायचंच नाही, काही विसरून जायचं आहे, निकालापर्यंत जायचंच नाहीये. आणि नंतर मग हळूहळू आमचं असं लक्षात आलं, की एवढं सगळं मॅच्युरिटी आल्यानंतर आम्ही परिस्थिती पाहून माघार घ्यायला लागलो. कधी पत्नी माघार घ्यायची, तर कधी मी माघार घ्यायचो. बट इट डिपेंड्स ऑन सिच्युएशन. आणि ते आम्हालाही कळायला लागलं, की कोणत्या माणसाने चूप राहायचं. म्हणजे दोघांपैकी जर एक जण, तुम्ही पहा, तुम्ही महाभारतात बघा, तो एक बाण इकडनं, एक अर्जुन बाण सोडतो आणि तिकडनं एक कर्ण बाण सोडतो, आणि ते दोन्ही बाण येतात आणि एकमेकाच्या समोर येऊन त्यांच्यातली शक्ती पडून दोन्ही बाण निष्प्रभ होतात. म्हणजे काय होतं, की दोघांनाही त्रास होतो. पण तेच दोन्ही बाण जर एका डायरेक्शनने आले तर देन इट कॅन हिट द टार्गेट नाईसली विथ डबल पॉवर. तर हे असे नाही येत देता आम्ही काय केलं, की वी हॅव अलाइन्ड देम इन वन डायरेक्शन. म्हणजे जे भिन्न गुण होते आमचे, जे एकमेकांचे टकरायचे, ते आम्ही एकतेकडे न्यायला सुरुवात केली. म्हणजे निकाल लागायचा प्रॉब्लेमच नाही, निकालापर्यंत वाट पाहायची गरज नाही, परिस्थितीनुरूप माघार घ्यायची, आणि माघार घेतल्यावर दुसऱ्याने त्याला डॉमिनेट करायचं नाही. आणि त्यामुळे काय झालं मित्रांनो, की आमची ही जी भिन्नतेतून एकता निर्माण झाली, त्यामुळे संसाराला एक अवीट गोडी आली. आता पण मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. तसं रोजच्या जेवणात, समजा रोजच्या जेवणात आम्ही काय केलं, की आमचं जे हप्त्याचं शेड्यूल केलं त्यापैकी 5 दिवस आम्ही कॉमन अजेंडाचा प्रोग्राम ठेवला, की आम्हा दोघांनाही जो आवडतो. उरलेले 2 दिवस, एक दिवस तिला आवडणारा ठेवला आणि एक दिवस मला आवडणारा ठेवला. ज्या दिवशी तिला आवडणारा असेल त्या दिवशी मी ॲडजस्ट करून घ्यायचं, आणि तिच्या आवडीत आपली आवड मिसळून तो दिवस चांगला करायचा 6वा, आणि एक दिवस मला आवडणारा तिने केल्यावर तिने तिच्या आवडीचा करायचा. म्हणजे इट वॉज ए टॅसिट ॲग्रीमेंट, अनरिटन ॲग्रीमेंट होतं आमच्यामध्ये, की तक्रार करायची नाही. आणि तो कार्यक्रमच नाही घ्यायचा की जे 5% मध्ये कॉन्फ्लिक्ट होईल. आता तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो मित्रांनो, की मला बगीच्यात काम करणं अजिबात आवडत नाही. झाडांना 8 दिवसातनं 10 दिवसातनं पाणी द्यावं आणि झाडाला तसं वळण लावावं या मताचा आहे मी आहे. अर्थात हे माझं म्हणजे फारच आग्रही मत आहे. आणि माझ्या बायकोला जबरदस्त बगीच्याची आवड आहे. तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे 5000 स्क्वेअर फुटाच्या ह्याच्यात आमचं किचन गार्डन आहे. मी तुम्हाला सांगतो, मला बगीचा आवडतो, पण मला दुसऱ्यांच्या घरचा बगीचा आवडतो. कशा करता, की ना त्याला पाणी द्यायची गरज आहे, ना हाडं पाहिजे आहे, आणि फवारणी मारा, आणि ते रोज झंझटच नाही. पण आपण दुरून त्याचा आनंद घेऊ शकतो, फुलं पाहू शकतो. आणि माझ्या बायकोचं त्याच्यात वेगळं मत आहे, की तिला स्वतः तिने लावलेल्या झाडांवर उमललेली
फुलं पाहायचा आनंद आहे, त्याला 1 घंटा पाणी मारण्याचा आनंद आहे. मी काय केलं मित्रांनो, आता हा म्हणजे असा आहे की तिच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आणि माझ्या नॉन जिव्हाळ्याचा विषय. तर मी काय केलं की मी माघार घेऊन घेतली आणि मी तिच्याकरता सुंदर बगीचा म्हणजे पेव्हिंग करून लावून दिलं आणि अप्रतिम असा बगीचा लावून दिला. म्हणजे मी काहीच केलं नाही, मी फक्त माणसं बोलवून पैसा करून तिला इन्फ्रास्ट्रक्चर बनवून दिलं आणि तो तिने सुंदर बगीचा तयार केला. म्हणजे बा तिचंही काम झालं. आणि मी तुम्हाला सांगतो, मला झाडाला पाणी दिलेलं आवडत नाही. मी यू विल नॉट बिलीव्ह, आमच्याकडे प्रत्येक कॅरीमध्ये एक नळ आहे आणि एक मोठा वरतून पंप लावून दिला आहे. प्रत्येक झाडाला प्रत्येक कॅरीला 1.5 मिनिटात पाणी देणं होतं. म्हणजे सोयी करून दिल्या. म्हणजे मी कॉम्प्रोमाइज करून घेतलं आणि तिच्या मनात बगीचा फुलला, माझ्या पण मनात बगीचा फुलला, आपापल्या हिशोबाने. याला म्हणतात भिन्नतेतून एकता. दुसरं एक गोष्ट सांगतो, उदाहरणच. आता ह्या काय आहे की ईश्वर कृपेने माझं घर, मी तर सांगितलं की 5,000 फुटाचा आमचा नुसता किचन गार्डन आहे. म्हणजे जबरदस्त बगीचा आहे. तिथे काय काय सोयी आहे, सगळ्या सोयी आहेत. म्हणजे टेबल टेनिसपासून सगळ्या सोयी ठेवलेल्या आहेत. पुन्हा वरती माझ्या जो टेरेसचं एक गेस्ट हाऊस टाईप अपिअरन्स आहे. त्यामुळे काय होतं की कुठेही केव्हाही दोस्तांमध्ये पार्टी द्यायचं काम पडलं तर सगळ्यांना माझ्या घराची आठवण येते. आणि पार्ट्या देणं हा माझा पण शौक आहे. माझ्या बायकोला पण पार्टी देणं आवडतं. पण आता काय आम्ही दोघेही, ती जवळपास 60 वर्षाची होऊन राहिली, मी 65 वर्षाचा. तर आता पार्टी द्यायचं म्हणजे थोडं थकायला होतं. पार्ट्या देणं माझा शौक आहे. पण आजकाल तिला असा पार्ट्या देण्याचा कंटाळा आला. बरं, पार्टी द्यायची म्हणजे माझं एक अट्टास असतो की आपण आपल्या बाहेरच्या वस्तू नेऊन आपल्या घरी खेळू, मस्त खेळू याच्या भानगडीचा मी असतो. आणि तिचं म्हणणं आहे की पार्टी द्यायची आहे तर तुम्ही बाहेरून वस्तू बोलवा, किंबहुना पार्टी द्यायला माझी काही हरकत नाही, पण व्हाय आपलं घर. तुम्ही गार्डनमध्ये पार्टी द्या किंवा एखादा हॉटेल घ्या, पैसा इज इमटेरियल, तुम्ही द्या पार्टी. आता आपल्या घरी एवढी पर्याप्त जागा असताना आणि हे असताना मला साला हॉटेलमध्ये जाणं मोठं जीव वाटत. मग तिला मी सांगितलं, मग यातनं आमचं कधी कधी वाद व्हायचे की मला तर दोस्तांना बोलवल्याशिवाय करमत नाही. आणि इथनं 3ऱ्या मजल्यावर जायचं आणि सामान करायचं आणि पार्टी म्हणजे 0th अंक ऑफ पार्टी आणि 4था अंक ऑफ पार्टी झाल्यानंतर जे काही काबाड कष्ट करायला लागायचे ते आम्हाला दोघांनाच करावे लागायचे. त्यामुळे मला जीवावर आलं तरी आंतरिक इच्छा तर होती. मग याच्यावर आम्ही एक बेस्ट सोल्युशन काढलं की मी महिन्यातनं ज्या 3 पार्ट्या द्यायचो त्या आता 3-4 महिन्यातनं घरी एक पार्टी देतो आणि आम्ही बाहेर पार्ट्यांना जातो. पुन्हा भिन्नतेतनं एकता. तर अशा अनेक गोष्टी आम्ही हळूहळू आपल्या अनुभवातनं शिकत गेलो. आणि जे काही आमची मतभिन्नता होती, ज्यातून वाद निर्माण व्हायचे, ती मतभिन्नता बाजूला काढून एकमतता निर्माण केली. वादाच्या ऐवजी संवाद प्रस्थापित केले आणि मस्त 60 वर्षापर्यंत 65 वर्षापर्यंत आयुष्य जगलो आणि पुढेही छान जगू. कारण की आता ती इतकी सवय झाली की आता ते 5% जे आमचे जे पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट्स होते ना, ते देखील आता जर कोणी करून टाकलं ना, अरे तुला थोडक्यात सांगतो, वांग्याची भाजी मला बिलकुल आवडत नाही, पण आमच्याकडे जर वांग्याची भाजी केली तर त्याच्यात ती 2 बटाटे टाकून देते. म्हणजे भिन्नतेतनं एकता झाली आणि फर्स्ट क्लास जेवण होतं. म्हणजे आहे छोटीशी गोष्ट, पण वी नीड टू मॅनेज इट. तेव्हा मित्रांनो, माझ्या मते भिन्नतेतून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. विचार करा, आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांमध्ये खरंच आपण एकता निर्माण केली नसेल केली तर या पुढे करा. आणि मग बघा ऑडिटवर तुमच्या कुटुंबाची स्केल किती वरच्या लेवलवर येते. तेव्हा मित्रांनो, आता मी थांबतोय. पुन्हा आपण उद्या एक वेळा भेटणार आहोत. अजून माझे ऑडिटचे 2 पॉईंट राहिले आहे आणि त्यानंतर मी लग्न या विषयाचा समारोप करीन. मला खात्री आहे हाही तुम्हाला भाग अगदी मनापासून आवडलेला राहील. जे काही पॉईंट्स काढले ना मित्रांनो, ते मी माझ्या पूर्ण अनुभवावून आणि एक त्याला काय म्हणतात पूर्ण आयुष्याचं सिंहावलोकन करून का बरं म्हणतात माहिती आहे का तुम्हाला शब्द? सिंहाला अशी एक ॲबिलिटी आहे की बसल्या बसल्या तो 360 डिग्रीजमधनं आपली मान वळवू शकतो, पूर्ण 180 डिग्रीजमधनं मागे पाहू शकतो. म्हणजे आपण आपल्या मागच्या जीवनाकडे मागे वळून पाहू शकतो. त्याचं मत आहे सिंहावलोकन. तसं सिंहावलोकन करून आम्ही हे जे काही पॉईंट्स काढले आहेत की कॉमन प्रोग्राम ऑफ ॲक्सेप्टन्स किंवा
3 पॉइंट प्रोग्राम की ज्यांनी एक ॲमिकेबली शांतता निर्माण होईल, हार्मोनी मेंटेन होईल. तर मित्रांनो, त्याच्यावर नक्की विचार करा आणि त्याचा उपयोग करा. आपल्याला आयुष्यात फायदा होईल एवढा अश्युरन्स मी देऊ शकतो. पुनश्च एक वार आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. बाय.